नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कुशलच्या लग्नाची पूजा झाल्यानंतर रात्रीच आतिश घरी निघून गेला. त्याचं तिकडे बिलकुल मन लागत नव्हतं. ती अख्खी रात्र त्यानं तळमळत काढली. त्याच्या बोलण्याला कोणीच सिरियसली घेत नव्हतं म्हणून तो नाराज होता. सकाळी उठल्यापासून तो सगळा राग जिम मधल्या पंचिंग बॅगवर काढत होता. आतिश भाऊजी, बास करा ते पंचिंग बॅगवरती मारणं. हात लाल झालेत तुमचे, मिथिला बॅग पकडत म्हणाली. एवढ्याशानं मला काही होत नाही वहिनी. तो तिच्या हातून पंचिंग बॅग स्वतःकडे घेत म्हणाला. कृषा तुम्हाला खरंच आवडली का भाऊजी? मिथिलानं विचारलं. हो ग, आता मी काय केलं म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल? भले मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण एवढाही लहान नाही ना. माझ्या फिलिंग्स व्यवस्थित कळतात मला. आईला एवढं सांगतोय तरी ती मनावरती घेत नाही. मी कृषा सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही वहिनी. आतिश जरा चिडतच म्हणाला. बरं ठीक आहे, आज आई बाबा येतील ना घरी, तर मग मी यांना सांगून त्यांच्याशी बोलायला लावते. परंतु तुम्ही आता शांत व्हा. तुम्ही खाली या, मी तुमच्यासाठी ज्यूस रेडी करून ठेवते. मिथिला स्माईल करत म्हणाली आणि खाली निघून गेली. आतिश मग त्याचा आवरून खाली निघून आला. आजपासून हॉस्पिटलला जायचं असल्यामुळे कृषा इकडे लवकर उठून आवरत होती. नुकतंच योगा करून ती आतमध्ये आली होती. गुड मॉर्निंग आई, कृषा टेबलवरती बसत म्हणाली. गुड मॉर्निंग बेटा, आई स्माईल करत म्हणाली. आई, आजपासून मी हॉस्पिटलला जाणार आहे. बरेच दिवस सुट्टी झाली बरं का, कृषा म्हणाली. हो, काही हरकत नाही. जा तू आवरून ये, तोपर्यंत मी नाश्त्याचं पाहते. आई तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या आणि ती हसून आवरायला निघून गेली. संगीता विचार करत नाश्त्याच्या डिश पुसत होत्या. एवढी लाघवी मुलगी आणि तिच्याच बाबतीत असं का व्हावं? देवा, आम्ही अशी काय चूक केली आहे ज्याची शिक्षा तू कृषाला देतोयस? माझी सालस पोर मनातून कोलमडून गेली. किती करते ती सगळ्यांसाठी, मग तिचा हा त्रास का? विचारानंच संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वहिनी, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? कार्तिकेनं विचारलं. हो, मी ठीक आहे, डोळ्यातलं पाणी अलगद पुसत त्या म्हणाल्या. मला कळतंय तुम्हाला नक्की कसला त्रास होतोय ते, पण नका काळजी करू. आपल्या कृषाला नक्कीच चांगला मुलगा मिळेल. कार्तिकी त्यांना धीर देत म्हणाल्या. देव करो आणि असंच हो. तुला सांगते, परवा लग्नामध्ये कुसुमताईंच्या जाऊबाईंनी त्यांच्या मुलासाठी कृषाला विचारलं होतं, संगीता म्हणाली. काय? अहो पण त्याला एक मुलगा आहे ना, कार्तिकी म्हणाली. हो, त्याचा डिवोर्स झालाय. मुलगाही आहे त्याला, पण त्यांचं म्हणणं असं आहे की कृषाची 2 लग्न मोडली आहेत. तर संगीता मान खाली घालत म्हणाल्या. अरे, म्हणून काय आमच्या मुलीला आम्ही अशा माणसाच्या गळ्यात बांधायची का? वहिनी, तुम्ही नाही सांगितलं ना? कार्तिकीनं विचारलं. हो, मी तसा नकार कळवलाय, संगीता म्हणाली. बरं केलं. दोघी बोलत असताना सागर आणि कमलेश तिथं आले आणि त्यांनी बोलणं थांबवलं. कृषा ही तयार होऊन मग नाश्त्याला आली. नाश्ता आवरून ती तिच्या कामाला जायला बाहेर पडली. आतिश रेडी होत होता. नेहमीसारखं त्याला उत्साही बिलकुल वाटत नव्हतं. नजरेसमोर सारखा कृषाचा चेहरा येत होता. ओह गॉड, हे काय होते मला? सगळीकडे फक्त कृषा कृषा आणि कृषाच, दुसरं काही सुचत नाहीये. तो स्वतःवर थोडासा चिडत म्हणाला. त्यानं मोबाईल हातात घेतला आणि लग्नामध्ये मग पूजेच्या वेळेस त्यानं तिच्या नकळत काढलेले तिचे फोटोज तो पाहू लागला. किती गॉर्जियस दिसतेस तू कृषा, तेवढीच शांत सुद्धा. तुला असं फोटोमध्ये पाहून मन भरत नाही ग. प्रत्यक्षात भेटावंसं वाटतं मला. खूप बोलावंसं वाटतं तुझ्याशी, पण तू आहेस जी माझ्याशी बोलायला तयारच नाही. पण मीही जिद्दी आहे, तुला मिळवूनच राहील, तो स्वतःशीच म्हणाला. कृषाचा विचार मनात येताच त्याचं मन मात्र खुश झालं, परंतु क्षणभरासाठीच. कारण
ती त्याला फक्त विचारात नाही तर आयुष्यातही हवी होती. चला आतिश बाबा, लागा कामाला. काही करून आईला क्रिशासाठी तयार करायचं म्हणजे करायचं, तो स्वतःला बजावत म्हणाला. त्यानं मग आवरलं आणि तो खाली निघून आला. भाऊजी, कुशलदादांचा फोन आला होता. विचारत होते की देवदर्शनाला येणार आहात का म्हणून. तुम्ही काय ते फोन करून त्यांना कळवा, मिथिला म्हणाली. मला कुठेच जायचं नाही वहिनी, मी फक्त कामावर जाणार आहे. लागलं लक्ष तर लागलं, तो नाश्ता करत म्हणाला. काय झालं साहेबजादे, आज इतके उदास का आहात? अमोघ आतिशच्या शेजारी येत म्हणाला. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, मिथिला म्हणाली. ओ हो 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 क्रिशा, मला वाटलं तू माझी मस्करी करतोयस, पण तू तर सिरियस आहेस, अमोघ हसत म्हणाला. मी सिरियसच आहे, तुम्ही मला सिरियसली घेत नाही आहात. आता मलाच काहीतरी हालचाल करावी लागेल. आतिश पुढ्यातला नाश्ता संपवत म्हणाला आणि मग त्याच्या कामाला निघून गेला. मिथिला, हा खरंच सिरियस आहे का? अमोघनं विचारलं. अहो, तुम्ही पण असं का बोलताय? ते एवढे जीव तोडून सांगतायत सगळ्यांना आणि तुम्ही सगळे त्यांना इग्नोर करताय. वाईट तर वाटणारच ना, मिथिला आतिशची बाजू घेत म्हणाली. अगं पण ती याच्यापेक्षा मोठी आहे, त्यात तिची 2 लग्न मोडली आहेत. खरं कारण कुणाला माहीत, अमोघ म्हणाला. अहो, 2 वर्षांनी मोठी असली तर काय फरक पडतो? आणि लग्न मोडली आहेत म्हणजे तिच्यामध्ये प्रॉब्लेम असेल असा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही एकदा आईबाबांसोबत बोला ना. माझ्याच्यानं त्यांची अवस्था पाहवत नाही, मिथिला म्हणाली. नाहीच पाहणार म्हणा, तो लाडका आहे ना तुझा, अमोघ हसत म्हणाला. आहेतच, जसा किरण आहे तसेच आतिश भाऊजी सुद्धा आहेत माझ्यासाठी. प्लीज एकदा आईबाबांसोबत बोलून पहा, मिथिला अमोघला रिक्वेस्ट करत म्हणाली. हो बोलतो, अमोघ स्माईल करत म्हणाला आणि त्याचा आवरायला निघून गेला. इकडे क्रिशाचा पूर्ण दिवस कामामध्ये बिझी होता. ती नुकतीच काम आवरून तिच्या केबिनमध्ये येऊन बसली होती. तिने डोळे मिटून घेतले तसा तिच्या नजरेसमोर आतिशचा चेहरा आला. आतिश? माझ्या नजरेसमोर आतिशचा चेहरा? अरे देवा, का माझं मन नको तो विचार करतंय? या नात्याला काहीही भविष्य नसताना त्याची स्वप्न रंगवणं चुकीचं आहे क्रिशा. जे याआधी घडलं तेच आताही घडणार. तोच गैरसमजांचा खेळ आणि तेच नकार. नको आता हे सगळं. पण मग आतिश माझ्या विचारात काय येतो? तो माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्टेड आहे म्हणून? त्याच्यात काय कमी आहे जे त्याच्यापेक्षा मोठ्या मुलीसोबत लग्न त्याला करावंसं वाटतंय? हँडसम आहे, हुशार वाटतो, चार्मिंग आहे, त्याला कुठलीही मुलगी सहज हो म्हणेल, पण मीच का? विचार करून करून तिचं डोकं अगदी दुखायला लागलं. डॉक्टर, सिस्टरची हाक तिच्या कानावर आली. येस, काही काम आहे का? ती भानावर येत म्हणाली. बेड नंबर 10चा पेशंट तुम्हाला भेटायचं म्हणतोय, सिस्टर म्हणाल्या. ओके चालेल, मी येते 5 मिनिटात, क्रिशा म्हणाली. सिस्टर तिचा निरोप घेऊन त्यांच्या ड्युटीला गेल्या. ती गेल्यावरती 5-1 मिनिटामध्ये क्रिशा पेशंटला भेटायला जायला निघाली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.